वळूया मॅच कडे. आजच्या रात्रीतील दुसरी लढत आपण पाहता बिग फाईट बेस्ट वर्सेस बेस्ट राधाकृष्ण सुरुंगपाडा आणि त्याच्याबद्दल खेळा संघ पाहताय भाया स्पोर्ट्स साडे. जबरदस्त मॅच ही बिग फाईट पाहायला मिळेल. टॉस हरल्यानंतर बॅटिंग मात्र नक्कीच वाटेला करताय पाहायला मिळतोय. भाया स्पोर्ट्स साडे संघाकडून आपण पाहताय सलामीची जोडी. स्ट्राईक इन वरती उज्ज्वल आणि नॉन स्ट्राईक इन वरती रणजित. तर पॉइंट ट्रॅक वरती पाहताय आपण सनी या खेळाडूला. देऊया दोन टीमला बेस्ट ऑफ लक. वळूया मॅच कडे. काउंटडाऊन सुरू होतोय 3, 2, 1 अँड लेट्स प्ले. पहिला बॉल फेकला जाईल पॉइंट ट्रॅक वरती. सनीला पाहताय. जबरदस्त मॅच होणार आहे मात्र शंका नाही. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई दोन्ही ताकदवर संघ मात्र नक्कीच एकामेकाच्या विरोधामध्ये आज खेळताना पाहायला मिळतील. पहिलाच बॉल फेकला जाईल राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर आपण पाहताय स्ट्राईक इन वरती उज्ज्वल. पहिलाच बॉल शॉप करायचा प्रयत्न पाठीमागे फर्स्ट स्लिपला मात्र नक्की थोडा झाला फंबल. त्यानंतर भाग मिल्का भाग. ही सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉल घेतली बाउंड्रीची बेट. पहिल्या बॉल वरती मिळतील 4. अकाउंट ओपन केलाय टीम साडे आणि उज्ज्वल याने चौकार. पहिल्याच बॉल वरती चौकार पाहायला मिळाला. स्ट्राईक इन वरती उज्ज्वल पाटील. येस उज्ज्वल पाटील. सेकंड बॉल बाटची कडा टीट फॉर टॅट जसा तसे उत्तर दिलाय. ईट का जवाब पत्थर से देंगे. पहिल्या बॉल वरती 4. त्यानंतर मोठा फटका मारायचा प्रयत्न. आता मात्र नक्की झाला बाद. यष्टांच्या पाठीमागे पकडला जेल आशिष याने आणि मैदान शॉट मध्ये संपलाय. उज्ज्वल पाटील चौका टोकणारा फलंदाज. पहिल्या बॉल मध्ये 4. त्यानंतर मोठा फटका मारायचा प्रयत्न उज्ज्वलाचा होता परंतु त्यानंतर बॅटची कडा ब्रश होऊन पाठीमागे बॉल ट्रॅव्हल झाला आणि यष्टनच्या पाठीमागे चांगला झेल पकडून मैदान शॉट मध्ये संपवला खेळ उज्ज्वल पाटील याचा. सेकंड बॉल आपण नक्कीच पाहिला विकेट. तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहता इंडिया नंबर 3 विकी पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट सनी. चांगला कमबॅक आपल्या टीमला करून देतोय कारण पहिल्या बॉल मध्ये 4 नंतर दर्पण पाहायला मिळतोय परंतु हा सनी मात्र त्यातला नाही हे सांगायचं. सेकंड बॉल वरती मात्र नक्कीच विकेट पटकावली. जबरदस्त गोलंदाजी चांगला कमबॅक पॉइंट ट्रॅक वरती. हा बॉल खरं तर पुन्हा फेकावा लागेल सनी. 4 धावा लागला स्कोर कार्ड वरती. 1 विकेट. 5 मॅच बिग फाईट आपण पाहत आहे. तिसरा बॉल पाठीमागे फर्स्ट स्लिपला बॉल ट्रॅव्हल झालाय तोपर्यंत उचला फेक सिंगल धाव मध्ये नक्की झाली ऍड आणि स्वतःचा अकाउंट ओपन केला एका धावेनं. स्ट्राईक इन मध्ये आपण पाहताय विकी पाटील आणि स्ट्राईक इन मध्ये आता नवीन फलंदाज आपण पाहताय सलामी वीर रणजितला पाहताय. जबरदस्त खरतर खेळाडू हा हिटर फलंदाज आपण पाहिला असेल विकी पाटील. रणजितची मात्र नक्कीच जेवढं कौतुक करावं कमी असेल कारण मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये या दोन्ही खेळाडूंचा मात्र नक्कीच बोलबार राहिलाय आणि जेव्हा जेव्हा खरं तर उज्ज्वल पाटील मात्र नक्कीच असफल ठरलाय तेव्हा तेव्हा मात्र नक्कीच विकी पाटील आणि रणजितने मात्र नक्कीच टीमला पुण्याचं काम केलंय आणि आज मात्र नक्कीच पुन्हा एकदा तेच करावं लागेल. जबरदस्त मॅच. टॉस हरल्यानंतर बॅटिंग वाटेला त्यानंतर 5 धावसंख्ये मात्र नक्कीच 1 विकेट आपण पाहताय. 3 बॉलचा खेळ संपला. स्ट्राईक इन वरती लेफ्ट आर्म बॅट्समन रणजितला पाहताय. रणजित जोशी 5 धावा लागला स्कोर कार्ड वरती. 1 विकेट. थोडं स्पीडअप करा कारण 4 षटक तुम्हाला कंपल्सरी 20 मिनिटाच्या आत फेकणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन पच केलाय. खूप मोठा गॅप. बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती रणजितचा चौकार.
जबरदस्त स्ट्रोक फक्त न फक्त दिशा दाखवली आणि मैदानाच्या आतमध्ये सनी याची मदत नक्की दिशा खराब केली. गोंधीची मार्क होती सनीला पाहत आहे. हो बॉलला अक्षरशः सोडून दिलाय. पंचांनी मत नक्कीच हेरला त्यानंतर दंडित केलाय. येस आमच्याकडे मत नक्कीच वल्लके सांगितलं की सनीचा बॉल हा मात्र नक्कीच अवांतर आहे. वाईट मध्ये मात्र नक्कीच भर पडली जाईल. एक्स्ट्रा मध्ये अजून एक धाव जोडली जाईल आणि धावा लागत पलकावरती बॅटिंग कर संघ राधाकृष्ण सुरू माफी असावी भाया स्पोर्ट्स साडे संघ 10 धावा 1 विकेट. ओ पुळकायचा प्रयत्न बाटची कडा ब्रश होऊन पाठीमागे विकेटची संधी आहे. धोक्याची घंटा नाहीये 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 तोपर्यंत मात्र नक्कीच पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला गेलाय. धोक्यांची घंटा मात्र नक्कीच वाजली होती. एक विकेट मात्र नक्कीच असतात परतलाय उज्ज्वल पाटील. त्यानंतर ही सुद्धा मात्र नक्कीच जवळ जवळ विकेट मात्र नक्कीच होती काय का असा प्रश्नचिन्ह पडला होता. परंतु त्यानंतर चांगला कमबॅक. शेवटचा 3 बॉल या षटकामध्ये मात्र नक्कीच आपण पाहत आहे सनी याचा. रणजित लेफ्ट आर्म बॅट्समन ओ चॉपकायचा प्रयत्न होता पुन्हा एकदा परफेक्ट वाईट ऑफ द यॉर्कर भन्नाट वेग फास्ट अँड फ्युरियस. सनीचा बॉल फेकला डॉट आणि ती बॉल वरती मात्र नक्कीच हा डॉट चेंडू फेकला गेलाय. 6 बॉलचा खेळ संपला. धावा लागला पलकावरती बॅटिंग टीम भाया स्पोर्ट्स साडे संघ 10 1 विकेट. मस्त 6 बॉलचा खेळ संपला. धावा लागला पटलावरती आपण पाहत आहे 10 1 विकेट. त्यामध्ये 2 चौकार 1 अव्वंतर आणि काही सिंगल डबलने मात्र नक्कीच टीमला पुण्याचं काम केलं. रणजित आणि विकी त्यानंतर आपण विज्युअल पाटीलला मात्र नक्की तंबूच्या आशला विसाव घेताना पाहतो मिळतोय. सेकंड ओव्हर दुसरं षटक मार्कस आपण पाहतोय बॉल ट्रॅक वरती अलंकार तांडेल तर समोर फलंदाज आपण पाहत आहे राईटी तिसऱ्या क्रमांकावरती मात्र नक्कीच दाखल झालेला विकी पाटील. 10 धावा लागला स्कोर कार्ड वरती. पहिला बॉल अलंकाराचा ओ चॉपकायचा प्रयत्न लाऊडली अपील केल्या. पंचांचा इशारा येणं बाकी असेल. इट्स अ नॉट आउट नकार दिला अक्षरशः बॉलला. या पहिल्याच बॉल वरती स्विंग अँड मिस ऑफस्टॉमच्या बाहेर मात्र नक्कीच बॉलला हिरला. त्यानंतर मात्र नक्कीच हा बॉल डॉट फेकला गेलाय. चांगला कमबॅक बॉल ट्रॅक वरती आपण पाहत आहे अलंकार तांडेल्याचं. बॉल पडल्या तर ऑफस्टॉमच्या बाहेर मात्र नक्कीच हलकासा वलंग घेतोय. चांगली गोलंदाजी पहिल्याच बॉल वरती फेकलाय डॉट. 10 धावा लागला स्कोर कार्ड वरती. सेकंड बॉल फुलटॉस होता. लोवर फुलटॉस कन्वर्ट झाला काय तर काउ कॉर्नर मध्ये फिल्डर आहेत ना चेंडू उचला फेकेल तोपर्यंत सिंगल नाही डबल मध्ये नक्कीच कन्वर्ट केलं गेलाय आणि 2 धावे टीम मध्ये नक्कीच पुण्याचं काम करतोय. 12 धावा 1 विकेट 1 ओव्हर आणि 2 बॉलचा खेळ संपलाय. हट बॉल मध्ये 12 धावा कुठल्या गेल्यात त्यामध्ये 2 चौकार ठोकले होते. एक उज्ज्वल पाटील त्यानंतर रणजित जोशी याने लेफ्ट आर्म बॅट्समन. विकी पाटील 3 बॉलचा केला अद्यापर्यंत हो पाठीमागे घ्यायचा प्रयत्न होता शफल होऊन डायरेक्ट हिट होईल का नाही. या क्विक सिंगल मैदानाच्या आतमध्ये सिंगल मिळालं या बॉल वरती. सिंगल टीमला पुण्याचं काम करते. पुन्हा एकदा आपण पाहतो विकी पाटील धावा लागला पलकावरती 13 धावा 1 विकेट. वळूया मॅच कडे. लेफ्ट हँड बॅट्समन रणजित जोशीला पाहताय. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉल अद्याप येणं बाकी असतील. हो 8व्या बॉलने खेचला बॉलला. फिल्डर आहे तिथे पकडला जेल मैदानाच्या आतमध्ये. चौकात टोकणारा फलंदाज रणजित जोशी चा संपतोय खेळ. अजून एक विकेटचा पतंग. मोठी विकेट कोण रणजित जोशी बॅक टू द आउट. माफी असावी डीजे मास्टर
आदरणीय कुंडेगावचे मात्र नक्कीच एक दमदार व्यक्तिमत्व विशालजी मडवी साहेब, त्याचबरोबर नवकर गावचे रवींद्र सदानंद पाटील साहेबांना विनंती करतो तुम्ही सुद्धा अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत, स्वागतम सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. धावा लागत फलकावरती आपण पाहत आहे 13 धावा 2 विकेट. त्यामध्ये रणजित जोशी मात्र नक्कीच आता सस्तात परतलाय, कारण एक ना एक चौकार मात्र नक्कीच ठोकला गेलाय. 13 धावा लागला स्कोर कार्ड वरती. 13 म्हटलं की 13 जानेवारी 1680 बाप लेकाची पणाला गेल्यावरती अंतिम भेट, आणि तिथून माझ्या शंभूराजांनी आबासाहेबांचं नाव जपत जपत खूप साऱ्या मात्र नक्कीच वेदना सहन केल्या. माती तुलापूरची झाली पावन तुझ्या रक्तानं, ते सकलदंड झाले धन्य तुझ्या स्पर्शानं. पाहुणे शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला, माझा शंभू राजा अमर झाला. सिंह दुरुक पाहणारे अनेक झाले, अनेक आहेत. सिंहाचा जबडा फाडणारा स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज हे एकच होऊन गेले. छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार आणि त्रिवार मानाचा मुद्रा या स्पर्धेच्या माध्यमातून तिसऱ्या पंचाकडे मध्ये नक्कीच लावले, अपील केल्या. फेअर डिलिव्हरी पंचांचा इशारा आलाय, म्हणजे अजून एक डॉट चिन्ह फेकला गेला अलंकार तांडेलाने. या षटकामध्ये चांगली गोंधळी केली, कारण पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 10 धावा 1 विकेट. त्यानंतर अलंकार तांडेलाला 3 बॉल मध्ये धावा खर्च केल्या होत्या, फक्त न फक्त 3. त्यानंतर विकेट डॉट जबरदस्त करता आपण पाहत आहे. अजून एक दांडी गुल, येस यष्टांचा वेट लाकूड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फर्निचर तोडला गेलाय. अजून एक विकेट, फलंदाज बाद होईल. कैलास पाटील बॅक टू द आउट. नक्कीच या स्पर्धेनिमित्त मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी लाभते आहे. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी आदरणीय श्री महेंद्र शेठ घरत यांचं आगमन या ठिकाणी होतोय. एक दमदार व्यक्तिमत्व, कामगार नेते. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की आज काँग्रेस चषक 2026 या आयोजनाची दुसरी रजनी स्टार्ट. डेफिनेटली सर, आपण पाहायला गेलं तर दातृत्व, वक्तृत्व, सर्वस्व, अस्तित्व, प्रभुत्व, महत्व, सत्यत्व, नित्यत्व असा तुम्हा सर्वांचे लाडके आणि या रायगड जिल्ह्यातील जे जबरदस्त आणि त्याचबरोबर आपले पाहिले तर दमदार नेतृत्व ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे ते महेंद्र घरत साहेबांचं इथे शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळतं. पटाक्यांची अत्तमसबाजी काँग्रेस चषक 2026च्या निमित्ताने जिथे गाजते असामान्य कर्तृत्व तिथेच असते खंबीर नेतृत्व. शब्दाला वाहते प्रभुत्वाची कर्तृत्व आणि कार्यातून दिसते निस्वार्थ दातृत्व. अशा आमचे नेते आदरणीय महेंद्र घरत साहेबांचा शुभ सन्मान सत्कार इथे मात्र निश्चित घेतला जाईल. तो बंद पाहायला गेला तर इथून आगमन होताना इथे मात्र पाहायला मिळतंय. अगदी पाहायला गेलं तर क्रिकेटवरती नित्यांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर या काँग्रेस चषक 2026चे प्रणेते आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांचे उरण तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय कामगार नेते, दमदार नेते म्हणून ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे ते महेंद्र घरत साहेब यांचा शुभ आगमन इथे मात्र होताना पाहायला मिळतंय. सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. मॅच ऑन करायची.
या षटकानंतर आपण शुभ सन्मानाकडे जरूर जाणार आहोत. तोपर्यंत जाऊया बॅक टू क्रिकेट. आणि तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर आदरणीय आमचे महेंद्र गरज साहेबांच्या बरोबर अनेक मान्यवर इथे मात्र उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत इथे मात्र करत आहोत. आपण पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं काँग्रेस चषक 2026 ची झाली या नावानं मात्र प्राप्त झाली आणि या नावानं मात्र वेगळी झाली रायगड जिल्ह्यामध्ये करून दिली आणि ही स्पर्धा चर्चित राहिली गेली खऱ्या अर्थानं महेंद्र गरज साहेबांच्या नावानं. आणि काँग्रेस म्हटल्यानंतर अगदी सहनशीलता आणि त्याचबरोबर आदरणीय राष्ट्रीय नेते राहुल गांधी साहेबांचं नेतृत्व आणि त्याचबरोबर अर्जुन खडगे साहेबांचं मात्र इथून आपण पाहायला गेलं तर नेतृत्व या काँग्रेस पक्षाला लाभले. 140 वर्ष जुना पक्ष, निष्ठा आणि एकनिष्ठा का असेल याचं उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय महेंद्र गरज साहेब. त्याचबरोबर त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतात माधव नेता साहेब, दीपेंद्र कुंवर साहेब, मनीजी पाटील, अविनाशजी ठाकूर आणि या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत आणि त्यांचंही सहर्ष स्वागत करत आहोत. या षटकानंतर आपण शुभ सन्मानाकडे मात्र जाणार आहोत. वळूया मॅचकडे करता चौकात ढोकला गेला फलंदाज आपण पाहिला असेल लेफ्ट हँड बॅट्समन करण बोरीच्या बॅटमधून 4 मात्र नक्कीच मिळाला. डीजे थँक्यू. 19 धावा लागला स्कोर कार्ड वरती. अद्याप 2 बॉलचा मात्र नक्कीच खेळ बाकी असेल या षटकामध्ये. अतिश मते बॉल ट्रॅक वरती पाहतोय आपण. ओ ब्लॉकॉल बॉल लावडली अपील अक्षरशः मात्र नक्कीच नकार दिलाय. ऑन साइडला बॉल मात्र नक्कीच ट्रॅकवर जाय तो पण सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न. 2 धावा झाल्या कंप्लीट या बॉल वरती आणि 2 धावांनी बॅटिंग टीम आपण पाहताय साडे संघ जाऊन पोहोचला. 21 धावा 21. सुरुवात मात्र नक्कीच खराब झाली होती परंतु त्यानंतर कमबॅक करण्याची ताकद सुद्धा मात्र नक्कीच साडेमध्ये आहे. अनेक स्पर्धेमध्ये नक्कीच पाहिलं असं परंतु आतापर्यंत ही गोलंदाजी मात्र नक्कीच भन्नाट राहिली. आपण पाहिलं असेल फिल्डिंग का संघ सुरुंगपाडा संघ आपण नक्कीच पाहताय. शेवटचा अंतिम बॉल, शेवटचा बॉल चॉपक्याचा प्रयत्न परफेक्ट यॉर्कर डॉट फेकला गेलाय. 3 षटकाचा वाज विकेट संपतोय आणि धावा लागला पडकावरती. 21 धावा 21. चला 21 धावा धावपलकावरती आपण जाऊया शुभ सन्मानाकडे. या अशा एका नेतृत्वाचा आपण शुभ सन्मान इथे मात्र घेणार आहोत. त्याचबरोबर आम्ही तर यस डेफिनेटली पत्रकार मी आदरणीय आमची या स्पर्धेचे जनक महेंद्र शेठ गरज साहेबांना विनंती करीन आणि आमच्या आयोजकांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते जिथून आपण पाहायला गेलं तर नेपाळवरनं ज्यांचं प्रस्थान झालंय आणि वर्ल्ड कप T20 चे कव्हरेज जे करतायत आणि ते आमचे आदरणीय महेंद्र शेठ गरज साहेबांचे परम मित्र आहेत आणि या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र त्यांची उपस्थिती इथे मात्र पाहायला मिळते. माधवजी देताल साहेब आणि दीपेंद्र कुंवर साहेब यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. अगदी आपण पाहायला गेलं तर त्यांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र पाहायला मिळते. त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. काँग्रेस चषक 2026च्या निमित्ताने अगदी नेपाळ ते मात्र आपण पाहायला गेलं तर उरण असा हा प्रवास आदरणीय माधवजी दिताल, दीपेंद्र कुंवर साहेब, नेपाळचे पत्रकार आणि त्याचबरोबर मनीजी पाटील, अविनाशजी ठाकूर वर्ल्ड कप T20 चे कव्हरेज करण्यासाठी मात्र आपण जे आलेले आहेत त्यांचीही उपस्थिती इथे मात्र पाहायला मिळत आहेत आणि त्यांचाही शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय महेंद्र गरज साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जातोय. आपण पाहायला गेलं तर मी विनंती करीन आदरणीय गरज साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आदरणीय मनीजी पाटील, अविनाशजी ठाकूर साहेब आणि दीपेंद्र कुंवर आणि माधवजी दिताल साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घ्यायचा आहे. ही मान सन्मान आदर सत्कार ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि अगदी नेपाळवरनं जे T20 कव्हरेज करण्यासाठी ही टीम आली आहे आणि त्यांची उपस्थिती आज या काँग्रेस चषक 2026च्या निमित्ताने आपल्याला मात्र उरण तालुक्यामध्ये मात्र पाहायला मिळतोय. हे आपलं भाग्यच आहे आणि हे भाग्य कोणामुळे जमले तर अर्थातच महेंद्र गरज साहेब. तर मी अगदी 2 मिनिटं फक्त साहेबांकडे जाईन.
भाषण केलं, मी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज आम्ही जिंकलेलो आहोत 2 जिल्हा परिषद, तेव्हा आमचा आनंद आहे. सेलिब्रेशनला चाललो आहे सगळीकडे. आता आज आपण चिरनेर जिल्हा परिषद ॲडव्होकेट अविनाश ठाकूर आणि जासई जिल्हा परिषदमधून आपण डॉक्टर मनीष हे दोघे निवडून आले. त्यावर नवगरमध्ये आपल्या तिन्ही उमेदवार शिवसेनेचे निवडून आले आणि महेश हे मात्र हे आपण केगावमधून आले. तर उरणमध्ये प्रकल्पग्रस्तांवर काल जे बोललो होतो ते प्रकल्पग्रस्त जागले, आगरी, कोली, कराडी, आदिवासी काय आपण बोलतो सर्व भूमिपुत्रांनी हा विजय मिळवून दिला. त्याच्याबद्दल तुमचं मनापासून आभार. काल मी जो बोललो भूमिहीनाचा विषय आहे, मैदानचा विषय नाही आणि सिडकोच्या माध्यमातून आपल्याला जे आपल्याला 2 ते 3 हजार कोटी रुपये आपल्या गावांना नागरी सुविधांसाठी द्यायला पाहिजे ते दिलेलं नाही. याचा परिणाम निश्चितपणे झालेला होता आणि आपल्याला एकत्र लढायचं आहे. आज आपण मुद्दाम मी अभिनंदन केलं. आमचे 2 लोक इथे जे आले आहेत पत्रकार, हे जसे जगातून सगळे पत्रकार T20 विश्वचषक चा सर्व म्हणजे पाहण्यासाठी ते येतात, लिहितात. नेपाळची टीमसुद्धा लीगमध्ये आहे आणि हे पत्रकार 35 ते 40 नेपाळमधून आलेले आहेत. त्याच्यापैकी 2 जण आमचे मित्र आहेत जे नेपाली काँग्रेसचे सुद्धा सदस्य आहेत, ते आज इकडं आलेले आहेत. तर त्यांचा आपण इनका हम लोग स्वागत कर रहे हैं. नेपाली भाइयों का जो प्रेस रिपोर्टर है वो वर्ल्ड कप के लिए आए हुए हैं, तो उनको दिखाने लायक कि कैसे हमारे इधर भी मैचेस चलते हैं, कितना टैलेंट लोकल में है. और इसके लिए हम लोग उनका भी अभी जो है स्वागत किया और वो देखना चाहते थे कि नाइट मैचेस कैसे होते हैं. तो गांव-गांव में ये नाइट टूर्नामेंट्स होते हैं और उसके आगे ये जो टैलेंट है वो स्टेट लेवल पे जाता है, नॅशनल लेवल पे जाता है और उसके बाद इंटरनॅशनल. आताच आपल्या जो भावना पॅटर्नचा दुसरा विजय झाला, नगर परिषदला भावना पॅटर्न सुरू झाला की जिथं कोण जिंकणार नाही आम्हाला बोलवलं तिथं आपण जिंकलो. त्या भावना ताई नगराध्यक्ष इथं आलेल्या आहेत, त्यांचे मनापासून स्वागत करतो. आणि दुसरा टप्पा जो भावना पॅटर्नचा झाला त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा लागला. उरण जे आता पंचायत समिती आहे ते 8 मध्ये 7-1ने आपण जिंकली. त्या भावना घाणेकर यांचा मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि लगेच आम्ही त्यांचा सत्कार करण्यासाठी आमच्या आयोजकांना सांगतो. धन्यवाद. थँक्यू. पाहिलं गेलं तर उरण तालुकाच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या नावाची चर्चा मात्र होताना पाहायला मिळाली. सगळ्यांच्या मनामध्ये राज्य करणारा मात्र हे नाव आदरणीय भावनाताई घाणेकर यांचं इथे शुभ आगमन मात्र होताना पाहायला मिळतंय. या उरण तालुक्याची शान शान जिथे मात्र स्वप्न गोड पाहिलं होतं आणि गोड स्वप्न साकार करण्याचं सर्वसामान्य जनतेचं स्वप्न साकार केलंय त्या आदरणीय भावनाताई घाणेकर यांनी. खरं अर्थानं पाहायला गेलं तर या उरण तालुक्यावरती परिपूर्ण सगळ्यांचंच लक्ष राहिलं होतं की इथे शीट लागणार कोणाची आणि तिथे शीट लागली. लावलीच नाही, ठासून नाही तर घासून नाही तर ठासून आल्या भावनाताई घाणेकर यांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जातोय. शरदचंद्रजी पवार साहेबांनाही भेट घेतली होती. असं एकमेव आता रायगड जिल्ह्याला नवीन नेतृत्व मिळालेलं आहे भावनाताई घाणेकर यांच्या स्वरूपामध्ये. आपण पाहिलं गेलं जिथे गाजते असामान्य कर्तृत्व तिथेच उमलते खंबीर नेतृत्व. आता उरण तालुक्याला खंबीर नेतृत्व मिळालेलं आहे. ते तुम्हा सर्वांच्या लाडक्या ताई भावनाताई घाणेकर यांच्या स्वरूपामध्ये आपण या उरण तालुक्याला नवीन नेतृत्व मात्र निर्मित मात्र झालेलं आहे. त्यांचंही करूया या अतिथी कक्षामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत. आणि जाऊया आपण मॅच कडे. ताई क्रिकेटचा आनंद घेतील आणि बॅक टू क्रिकेट. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम आर्य सुरा क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं आणि या सर्व खेळाडूंचं माझं नक्कीच हार्दिक हार्दिक स्वागत. बॅक टू क्रिकेट. अलंकार तंडेर तर समोर स्ट्राईक नक्कीच आपण पाहत आहे अजिंक्यला पाहत आहे. ओ मोठा फटकाचा प्रयत्न ऑन साइडला बॉल नाही कळत तर वेधून काढलाय
फिल्डर आहेत ताईंना तिथे सिंगल तर मिळाली, सिंगलच मिळाली या बॉल वरती आणि सिंगल मध्ये नक्की टीमला पुण्याचं काम करतोय. आपण पाहिलं असेल अजिंक्य धावा लागत पलकावरती एका धावेनं 22 धावा 22. अद्याप काही बॉलचा मध्ये नक्कीच पूर्वाधा बाकी असेल, अद्याप एक षटक नक्कीच बाकी असतील. 9 बॉल अद्याप बाकी असतील पहिल्या पूर्वाधामध्ये. सुरुवात मध्ये नक्कीच खराब झाली आणि ती सुरुवात मध्ये नक्कीच कायम ठेवण्याचं काम केलं होतं. इथून मात्र नक्की तोडफोड फलंदाजी करावा लागेल. प्रत्येक खेळाडूला मात्र नक्कीच आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायला लागेल, कारण एक मोठी स्पर्धा आपण पाहत आहे. या स्पर्धेचा मात्र नक्कीच गाजावाजा आज संपूर्ण रायगडमध्ये आपण पाहिले असेल. श्रीगणेश शालिमार क्रिकेट क्लब कुंडेगाव आयोजित काँग्रेस चषक 2026 थर्रार आजची दुसरी रात्र मात्र नक्कीच आपण पाहत आहे. कव्हर शो मध्ये नक्कीच वरतून खेळायचा प्रयत्न होता. सिंगल्स म्हणजे या बॉल वरती अलंका तांडेने मात्र नक्कीच आज कमालीची गोलंदाजी केली, कारण सेकंड ओव्हर फेकलं त्यामध्ये धावा खर्च केला. फक्त न फक्त आपण पाहिलं असेल 3, त्यामध्ये 2 विकेट मध्ये नक्कीच प्राप्त केले होते. त्यानंतर अलंकार तांडेल आला आणि पहिल्या 2 बॉलती 2 विकेट. त्यानंतर मात्र नक्कीच सिंगल धाव. स्ट्राईक इन वरती लेफ्ट आर्म बॅट्समन अजिंक्यला आपण पाहत आहे. अजिंक्य एक लेजंड खेळाडू, साडे संघाचा बॅकफुटला जाऊन बच केलाय. खूप मोठा गॅप पुरतो फिल्डर मध्ये नक्की तैनात केला त्या फटक्यासाठी. प्रोटेक्शन मध्ये नक्की दिला गेलाय. सिंगल्स म्हणजे या बॉल वरती कमालीचं षटक. पहिल्या 2 बॉल वरती 2 विकेट, त्यानंतर सिंगल सिंगल आणि सिंगल्स मात्र नक्कीच राहिल्या. अंतिम बॉल या चौथ्या षटकामध्ये नक्कीच आपण पाहत आहे. स्ट्राईक इन वरती राईट आर्म बॅट्समन आपण पाहत आहे मयूर गावंड. गावंडला मात्र नक्कीच मात्र नक्कीच आता मोठे फटके खेचावे लागतील. लोवर फुल टॉस कन्वर्ट करायचा प्रयत्न होता सिंगल्स म्हणजे या बॉल वरती आणि 4 षटकाचा वाज विकेट संपलाय. धावा लागत पडल्यावरती आपण पाहत आहे बॅटिंग करा संघ भाया स्पोर्ट्स 25 धावा 25. त्या दरम्यान स्वागत असेल या व्यासपीठावर नक्कीच आमच्या पागोडे गावातील एक दमदार व्यक्तिमत्व, नक्कीच आदरणीय श्री सुनीलजी तांडेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ज्यांच्याकडे पद आहे असे आमचे आदरणीय सुनीलजी तांडेल यांचा सन्मान केला जाईल. काँग्रेस कमिटी कुंडेगावच्या वतीने सन्मान होतोय या ठिकाणी. एक दमदार व्यक्तिमत्व सुनीलजी तांडेल यांचा सन्मान केला जाईल. नक्कीच आपण पाहतोय काँग्रेस चषक 2026 रजनी क्रिकेट स्पर्धेचा आजचं दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतला हा दुसरा सामना आपण पाहतोय. आणि या सोहळ्या निमित्त नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय पवनदाईंचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय सुनील दादांचं आगमन झालेलं आहे. इथं यथोचित मान सन्मान केला जातो या ठिकाणी. सुनीलजी तांडेल साहेबांचा यथोचित मान सन्मान होईल. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष हो समोर घेतलाय डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय समोर दिशेनं विश्व मध्ये फटक्या सजवलाय. नक्कीच अजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. काँग्रेस कमिटीच्या वतीने सन्मान होतोय. माईची उपदार शाळ प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ स्पर्धेचे गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं अमूल्य वेळ दिलं या स्पर्धेनिमित्त त्याबद्दल आपला मनस्वी मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. या ठिकाणी आपली उपस्थिती लाभलेली आहे त्याबद्दल मनस्वी मनपूर्वक आभार. नक्कीच आजचा हा दुसरा रजनी स्पर्धेचा सामना आपण पाहतोय. अतिशय दिमागदार सुरुवात झाली आहे. कालच्या दिवसापासून या सत्रामध्ये आपण पाहतोय विविध क्षेत्रातील मान्यवर मांदियाली आज आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळते. आणि नक्कीच आजच्या या शुभ घडीमध्ये नक्कीच आज सुद्धा बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहतील. धन्यवाद सर. जबरदस्त स्ट्रोक पहिल्याच बॉल मध्ये खेळतात षटका, त्यानंतर चौकारांमध्ये नक्कीच स्वागत केलाय. 2 बॉल आणि 2 षटकार. जबरदस्त स्ट्रोक, कधी समोर तर कधी मात्र नक्कीच अल्टी पलटी खेळून मैदानाच्या आतमध्ये मयूर गावंड मात्र नक्कीच ठोकतोय. 2 बॉल मध्ये 2 षटकार. जबरदस्त कमबॅक करताना धावांची गरज होती मैदानाच्या आतमध्ये. ह्या धावा मात्र नक्कीच बनवताना पाहायला मिळतोय. मयूर गावंड ऑन फायर. छोटा पॅकेट बडा धमाका. छोटा मात्र नक्कीच तीर गाव करे गंभीर. ही फलंदाजी मात्र नक्कीच आवडली असेल. साडे संघ टाळ्यांचा गजर झाला पाहिजे मयूर गावंडसाठी. 2 बॉल मध्ये 2 षटकार टोकून या मॅचची अक्षरशः हवा करणारा मयूर गावंड मात्र नक्कीच आग ओकणारी फलंदाजी करतोय आणि करावा लागेल. 4 बॉलचा फक्त हा पहिला पूर्वार्ध मात्र नक्कीच बाकी आहे. दर्पण 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 मैदानाच्या आतमध्ये हे स्पेशल पाहायला मिळतोय. पॉइंट ट्रॅक वरती शेवटचा अंतिम षटक फेकणारा आशिष मात्र नक्कीच आपण पाहत आहे.
आशिष मध्ये 2 बॉल वरती 2 षटकार काढल्यानंतर दर्पण मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय आशिषच्या माध्यमातून व्हाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्रा मध्ये नक्कीच भर पडली जाईल. अवंतर धाव मध्ये नक्कीच जोडली जाईल. धावा लागला पलकावरती एका धावेनं 38 धावा 38. आता गुडघा टेकून खेळायचा प्रयत्न होता. स्लोवर बॉल पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर हलकासा वलंग येतोय. डॉट चेंडू फेकला गेला. चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल ट्रॅक वरती आपण पाहता आतिश मतेच्या माध्यमातून जबरदस्त बॉल आशिष मध्ये. 3 बॉल अद्याप बाकी असतील. बॅकफुटला जाऊन पूल केलाय. फिल्डर आहे तिथं थोडीशी चुकी आली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. सिंगल तर मिळाली. दुसरीचा पलटवार यस झाला गेलाय. धोक्याची घंटा आहे. नॉन स्ट्राईक वरती मात्र नक्कीच थ्रो केला होता तो सुद्धा मात्र नक्कीच अक्षरशः चाकबकला. त्यानंतर मात्र नक्कीच 2 धावा पळून काढल्या. 2 धावे संघ जाऊन पोहोचला. बॅटिंग टीम साडे संघ 40 धावा. अद्याप 2 बॉल बाकी असतील पहिल्या पूर्वार्धामध्ये. मयूर गावण ज्या 2 षटकार ठोकले अद्याप टक धरून मैदानाच्या आतमध्ये एकटा वाघ लढतोय असं म्हटलं तरी अवघड नाही आहे. कारण पहिला धमाका मयूर गावणच्या बॅटमधून आला षटकार. त्यानंतर बॅक टू बॅक अजून एक ठोकला होता रिव्हर्सच्या अट्टेमातून. जबरदस्त स्ट्रोक. अद्याप 2 बॉल येणं बाकी असतील. राईट अप ओव्हर द विकेट आशिषला पाहत आहे. ओ ब्लॉक हॉल बॉल एक्स्टम्पच्या बाहेर पंचांनी हेरलं. त्यानंतर मैदान शॉटमध्ये घडलंय काय. 2 षटकार ठोकणारा फलंदाज मध्ये नक्की स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचा निर्णय. व्हाईटचा इशारा आलाय. तो मध्ये नक्की धाव जोडली जाईल. डिझाईन चला नेक्स्ट मॅच अक्कादेवी पांजी आणि स्वर्गीय अनिल स्मृती जय हनुमान गोवटणे 2 टीमचे कॅप्टन. ही इनिंग संपायची अगोदर प्रेझेंटेशन बॉक्स मधून टॉस करायचा. पांजी आणि गोवटणे 2 टीमचे याचं कॅप्टन यायचं लवकर. यस गोवटे टीमचे मात्र नक्कीच कॅप्टन येताना पाहायला मिळतोय. विनंती करतो टीम अक्कादेवी पांजे संघाचे कॅप्टन यायचा लवकर. हे इनिंग संपायची अगोदर तुम्हाला मात्र नक्कीच टॉस करणं गरजेचं. येस सुरुंगपाडा संघ मात्र नक्कीच आपण ही मॅच पाहताय. त्यामध्ये थोडा मात्र नक्कीच उशीर झाला आणि काही मात्र नक्कीच कारणास्तव बॅकफुटला जाऊन पूल करायचा प्रयत्न. फटक्याला जवाब आहे. पण तो मैदानाच्या आतमध्ये घडलाय का अप्रतिम जेल चित्ताच्या चपलाला मात्र नक्कीच बॉल मध्ये झडप घालून 2 षटकार ठोकणारा फलंदाज मयूर गावणचा मात्र नक्कीच संपतोय खेळ. अजून एक मोठी विकेट. मयूर गावण बॅक टू द आउट. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांमध्ये आपण पाहतोय आजच्या या स्पर्धेला ज्यांची सदिच्छा भेट या स्पर्धेनिमित्त आपल्याला लागलेल्या आहे अशा उरणच्या नगराध्यक्षा आदरणीय सौ भावनाताई घाणेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच या खेळाडूंसाठी थोडंसं आपलं मनोगत व्यक्त करतील आणि शुभेच्छा दिल्या जातील त्यांच्या माध्यमातून. राष्ट्र काँग्रेस कमिटी कुंडेगाव कोळीवाडा आयोजित काँग्रेस चषक 2026 श्री महेंद्र घरत साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी श्री जयवंत चौगले, अमित पाटील, दिनेश पाटील, योगेश पाटील तसेच श्री गणेश हनुमान क्रिकेट क्लब कुंडेगाव कोळीवाडा, ग्रामस्थ कुंडेगाव कोळीवाडा यांच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य दिव्य मॅचेस होत आहेत. माझ्यासोबत आमचे रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुनील तांडेल साहेब आलेले आहेत. आत्ताच महेंद्र घरत साहेब आपल्याला शुभेच्छा देऊन गेले, परंतु या ठिकाणी आज आमच्यासाठी तरी हे राजकीय व्यासपीठ नसलं तरी आमच्यासाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे, खूप एनर्जेटिक दिवस आहे. उरणच्या विजयानंतर आज खऱ्या अर्थाने जो विजय झाला तो दमदार विजय महाविकास आघाडीचा झाला आणि असे कितीतरी दमदार बिमदार पनवेलला पळून गेले. राजकीय व्यासपीठ नसलं तरी आज बोलण्यापासून मला कोण थांबू शकत नाही. जे पडले ते पण आपलेच आणि जे निवडून आले ते आपलेच.
यांचे हात कुठले, यांचे नयूस सगळे आपलेच. त्यामुळे पडले त्यांच्याबद्दल पडलेल्यांना पण दुःख व्यक्त करते, पण आलेल्यांबद्दल आनंद व्यक्त करते. एक चुकीची आपली एक चांद्याला सीट खरं तर लागायला पाहिजे होती, तो दुःख मनात आहेच. परंतु या पुढच्या सगळ्या निवडणुका आपणच जिंकणार आहोत, त्यामुळे चिंता करायची गरज नाही. आपल्याला लोकांसाठी लोकांमध्ये जाऊन काम करण्याची गरज आहे. इतक्या मताधिक्याने सीट लागल्यात, खरं तर एक एक दुसरा उमेदवार निवडून येईल. इतक्या मताधिक्याने आपल्या उरण तालुक्याच्या सीट लागल्या. आत्ताच येता येता बाळ्या मामांचा फोन आला, बोले ताई काय केलं उरणला. मला जाम आनंद झाला, बोलले मी येतोय रविवार नंतर, सांगा कधी येऊ. म्हणजे इतका भिवंडीपर्यंत उरणचा विजयाचा जल्लोष गेला आणि खासदारांचा फोन स्वतःहून आला पहिल्यांदी. खरं तर हा विजय उरणकरांचा आहे आणि येणाऱ्या 29ला विजय आपलाच आहे. परंतु उरणमध्ये राहत असलेल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन चालायचं आहे. या ठिकाणचे असलेले प्रत्येक युवक, प्रत्येक महिला, वृद्ध, ज्येष्ठ सगळे आपलेच. दिबा पाटील साहेबांचा वारसा पुढे घेऊन जायचा आहे आपल्याला. हुतात्म्यांचं रक्त हे वाया जात नसतं आणि वाया जाऊ द्यायचं नसतं. खरं तर या बागोट्या गावच्या ग्राउंडवरून मी खरं तर हुतात्म्यांना लाल सलाम करते. खरं तर आजचा या ठिकाणी विजयाचे जे जे झेंडे झळकले ते दिबा पाटील साहेबांच्या आशीर्वादाने झळकले. ही भूमी ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुद्धा चरण या महाडच्या भूमीत लागले, म्हणजे रायगड जिल्ह्याला लागले. अशी ऐतिहासिक भूमी या ठिकाणी आहे. विजय हा आपला निश्चित आहे 29चा. आणि आता ग्रामपंचायत सोडाच, सगळे आपल्याच. लोक बोलायची की काय करायचं, किती अरे पैसा किती. पुढच्या निवडणुकीला जेवढे पैसे समोरून टाकले जातील त्यापेक्षा 1% तरी आपल्याकडून टाकले जातील एवढा विश्वास या निमित्ताने टाकते. कारण ते सांगत आले की म्हणजे आगरी कुठं कमी नाही, कराडी कुठं कमी नाही, कोळी कुठं कमी नाही हे दाखवून खऱ्या अर्थाने ते म्हणतात करोडो रुपये आम्ही टाकू, पण आम्ही पण कमी नाही एवढं लक्षात ठेवा. पुढच्या निवडणुकीला 100%. या निवडणुकीतच खरा सुनील दादा, खऱ्या अर्थाने तुम्हाला मी विचारलं पागोट्याला आल्यावर, काय विचारलं हुतात्मा दिनाच्या दिवशी, त्या दिवशी आमदार कुठे आहे. तुम्ही बोलला त्याची ॲनिव्हर्सरी आहे, तो बाहेर गेलाय. पण त्याची ॲनिव्हर्सरी नव्हती. त्याची ॲनिव्हर्सरी नव्हती, तो कुठे गेला होता माहीत नाही. खरं तर त्या दिवशी हुतात्मा दिनाच्या दिवशी त्यांना हुतात्म्यांना अभिवादन करायला यायचं नव्हतं. 10 मिनिटांनी त्या ठिकाणी रवींद्र चौहान पनवेलला आले, तो लगेच गेला. कसा तिथं गेला. मग हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तुम्हाला यायला कमीपणा वाटते का. राजकीय व्यासपीठ नाही. खरं तर मी कधीच मॅचला गेल्यावर राजकीय भाषण करत नाही, पण आज राहवत नाही. आज अक्षरशः राहवत नाही, कारण उरणकरांनी आज दमदार विजय केलेला आहे. त्यामुळे उरणकरांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि आमची विजयाची सभा होऊ दिली नाही त्यासाठी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. आता विजयाची सभा डबल जोशात होणार आहे लवकरच. आणि ती जी विजयाची सभा त्याचा आवाज 29 पर्यंत गाजणार आहे. इथे 36 संघ काहीतरी सहभागी झालेत ना, त्या 36च्या 36 संघांना शुभेच्छा देते आणि त्या 36च्या 36 संघांना या व्यासपीठावरून सांगते, तुमच्या आनंदात कधी बोलवू नका, पण दुःखात गरज लागेल तेव्हा मला आवाज द्या, मी तुमच्यासाठी कायम उभी असेन. एवढंच या निमित्ताने सांगते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई.
अतिशय चांगला न खडतर मनोगत आपण व्यक्त केलं आणि नक्कीच सर्व खेळाडूंना आपण शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपला मनस्वी मनपूर्वक आभार. नक्कीच आपण जे मनोगत व्यक्त केलंय, ज्या इच्छा पूर्ण केल्या त्या नक्कीच 2029 मध्ये पूर्ण होतील यातील मात्र ही शंका नाही आहे. कारण आजच्या या विजयाच्या डंकाने नक्कीच हे समजलं असेल सर्वांना. तर पुन्हा एकदा जाऊया आपण टॉचकडे जायचं आहे. तर नक्कीच ताईंना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉच करायचं आहे. या दोन्ही संघाच्या कर्णधार गोवटणे संघाचा कर्णधार या. तर टॉच बॉक्स मध्ये वेळ आहे. टॉच याने टॉच करण्यासाठी विनंती असेल सौ भावनाताई घाणेकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एका बाजूला असेल पांजा संघ आणि एका बाजूला असेल गोवटणे संघ. हेड आणि टेल आहे. टेल आहे. तर नक्कीच या ठिकाणी पांजा संघ हे पांजा संघ नाणेफेकी जिंकतोय. नक्कीच आपला अच्छा ओके गोवटणे संघाने जिंकलेला आहे. गोवटणे संघ टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय असेल तुमचा? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल. नक्कीच क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. या कुंडेगावच्या मैदानावर किती वेळा खेळण्यासाठी आपला संघ आलेला असेल? आमची टीम मला तर वाटतं पहिल्यांदा आलेली आहे. म्हणजे आमची दुसरी टीम आहे जे आता फर्स्ट टाइम खेळते इथे. नक्कीच फर्स्ट टाइम या मैदानावर खेळतोय आणि या कुंडेगावचा इतिहास आहे. पहिल्यांदाच या मैदानावर पहिल्यांदाच रजनी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि पहिल्यांदाच एवढं भारी आणि जबरदस्त नियोजन आपण पाहिलं. तर आयोजनाबद्दल काय बोलशील? आयोजन खूप छान आहे. मस्त आहे, म्हणजे खेळायला आवडेल. थँक्यू व्हेरी मच. शुभेच्छा तुला. तर नक्कीच तर टॉस झालेला आहे. आपण पुन्हा एकदा कॉनबॉक्सकडे जाऊया. कॉमेंट्रीकडे आवाज असेल पुन्हा एकदा चेतन गोस्वामीचा. धन्यवाद. विवेकजी पाटील सर आमचे पागोडीचे यांचा आपण आवाज ऐकत होता आणि उरण तालुक्याची बुलंद तोप आणि आशा किरण नवी आशा दिनार एक नेतृत्व जे उरण तालुक्याला मिळालंय भावनाताई घाणेकर. या महाराष्ट्रामध्ये या नावाची चर्चा होताना मात्र पाहायला मिळाली. महानगरपालिकेच्या ज्यावेळी निवडणुका होत्या तर सर्वाधिक लक्ष उरण नगरपालिकेवरती होतं. तिथे झेंडा कोणाचा फडकणार आणि तिथे झेंडा फडकला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि या आदरणीय भावनाताई घाणेकर या मात्र तिथे नगराध्यक्ष पदावरती मात्र निवडून आल्या आणि या उरण तालुक्याला मिळालं एक नवं नेतृत्व ज्यांच्याकडे पाहिलं जातोय. 2029 हा लक्ष आहे आणि कदाचित भावनाताई घाणेकर यांच्या नावासमोर लागेल दमदार आमदार सन्माननीय भावनाताई घाणेकर. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या नव्या नेतृत्वांसाठी, भावनाताई घाणेकरांसाठी. आशा आहे गोरगरिबांचं कैवारी त्यांच्याकडे पाहिलं जातोय. जाऊया बॅक टू क्रिकेट. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 16 धावा. शिक्षण स्कोरबोर्ड षटक क्रमांक पहिला समाप्त झाले मंगेश यांच्या स्वरूपामध्ये. आशिष आणि आतिश ही जोडी ए फॅक्टर मात्र पाहायला मिळते. खूप छान पद्धतीनं आशिषनं पहिला षटक इथे मात्र खेळून काढलंय. 2 षटकार आणि 1 चौकाराच्या साह्यानं हा मात्र खेळ इथे मात्र सजवून आणले गेले. मॅच आपण पाहतोय राधाकृष्ण सुरुंगपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये बाया स्पोर्ट्स सारडी टीम. दिनेश बंडा सर यांचीही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आमचे वैभव पाटील सर पांजे यांची उपस्थिती, यांचे मोठं सहकार्य आपल्याला पाहायला मिळते. धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 17 धावा. 16 धावा माफी असावी आणि विजयासाठी 43 धावांची गरज आहे. एकूण 43 काढायचे. क्रमांक 2चं षटक इथे मात्र आपण पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर ग्रामविकास सुधारणा
चे माजी अध्यक्ष, समितीचे माजी अध्यक्ष, पागोटेचे आमचे आदरणीय प्रकाशजी नारायण भोईर साहेब आणि या शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस पागोटे गावाचे आदरणीय विनोदजी कान्हा पाटील यांचं ही इथे मात्र उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. या सगळ्यांचं मनापासून आभार आपण व्यक्त करत आहोत. फॅन फॉलोअर खूप आहे. आपण इन्स्टावरती गेलात, इन्स्टा पेजवरती गेलात तरी भावनाताई घाणेकर यांच्या पेज आपण जर फॉलो केलं तर निश्चितच तुम्हाला मात्र अगदी भरपूर साऱ्या मात्र तुम्हाला इथून कामाच्या आणि त्याचबरोबर हे नेतृत्वाचं नवा चेहरा इथे मात्र पाहायला मिळेल. आणि आत्ताचा स्पीच PTC लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरतीही तुम्हाला मात्र पाहायला मिळणार आहे. केडी यांनी क्रॉपी केलं मला वाटतं आणि अपलोड केलं डेफिनेटली. खूप छान वक्तृत्व आपल्याला पाहायला मिळालं. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात. आतिश मते हे नाव सातत्याने चर्चेत राहिले गेलेलं आहे. कैलास गोलंदाजी मार्गवरती क्रमांक 2चा षटक इथे मात्र पाहायला मिळते आपल्याला. मॅच ऑन केली, डिफेन्सिव्ह क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळाला. फक्त दिशा दिली, मिडॉनमध्ये ऑन ड्राईव्ह केले, शॉटमध्ये तिथे मिडॉनमध्ये बॉलला अडवलं गेले, एक सिंगलला प्राधान्य दिले गेले. या सिंगल नंतर धावपलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 17 धावा. 17 रनर्स स्कोरबोर्ड 43 बनवायचे आहेत आणि 17 धावा धावपलकावरती. महेंद्र शेठ, तुकाराम गरज साहेब या काँग्रेस पक्षाला एक वेगळी झाली रायगड जिल्ह्यामध्ये ज्याने दिली. हा फटका चांगला आहे, पॅकच्या मधोमध आलाय, चांगलं टायमिंग आहे, प्रॉपर हिट आहे, परंतु त्याचबरोबर तेवढाच अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराणा मात्र पाहायला मिळाला. कर्तृत्व सिद्ध करत असताना क्षेत्ररक्षक अप्रतिम मात्र तिथे मात्र पाहायला मिळालं. आणि इथून धावा टीमसाठी वाचवल्या 2, परंतु तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला नाही आहे तिथे. निश्चितच या 2 धावा खूप साऱ्या मात्र इथून पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकाचा आत्मविश्वास वाढला जाईल. एकोणीस धावा धावपलकावरती. डगआउट मधून सांगून नाही होणार आहे. ओके, पंचाने सांगितलं चेक केलं जाईल. इथून PTC लाईव्ह टेक्निकल टीम षटकार आहे की इथून डिफेन्स केलाय या बॉलला. निर्णय येईल आपल्यापर्यंत आणि खूप महत्त्वपूर्ण आहे कारण एक धाव खूप महत्त्वपूर्ण आहे. 43 धावा तुम्हाला विजयासाठी हवे आहेत. आणि त्याच्यानंतर पाहायला गेलं तर सेफ आहे. निश्चितच 2 धावा इथे मात्र निश्चितच क्षेत्ररक्षकांनी वाचवल्यात. ही तर आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणाची ताकद आपण सातत्याने पाहिली गेली. बाय स्पोर्ट्स सारडे, उज्ज्वल पाटील तिथे होते आणि त्यांच्याकडनं मात्र या 2 धावा निश्चित वाचवल्या गेल्यात. क्रमांक 2चा षटक कैलासांच्या स्वरूपामध्ये मार्ग असतं. 3 बॉलचा खेळ झाला. 3 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्या. धावपलकावरती धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत त्या 19 धावा. 19 रन स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळते इथे. दमदार स्पर्धेचं उत्तम उदाहरण. वाव, घुटला टेक, तमाशा देख, घुंगरू शॉट, छननन चुम 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 करत बॉल सीमारेषा पार पार पार. शाळा सोडून जयंत पाटील साहेबांचा हा आवाज आपण ऐकलात आणि खूप व्हायरल झाला होता आणि तो आवाजानं मात्र भावनाताई घाणेकरांनाही बराचसा फायदा झाला. त्याची चर्चा आपण मात्र करू निश्चितच. राईट मोद विकेट कैलास गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहायला मिळालं. सरळ बॅटनं फटके येत होते. थोडंसं मात्र काहीतरी वेगळेपणा करण्याचा प्रयत्न, जागा बनली तिथे गोलंदाजांना आणि जागा बनवली गेली. डॉट बॉलचं समीकरण इथे मात्र पाहायला मिळालं आणि डॉट बॉलनं मात्र थोडासा आत्मविश्वास गोलंदाजांचा वाढताना पाहायला मिळेल. षटकारानंतर डॉट बॉल येणं खूप महत्त्वपूर्ण असतं सातत्याने गोलंदाजांसाठी. आणि इथून ऑन स्ट्राईकला मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशिष मते, एक सातत्याने नावाची चर्चा राहिली गेली या उरण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये. 9 बॉलमध्ये 24 धावांची बहारदार खेळी साकारली आहे. ऑन साईडला मिड ऑफमध्ये खेळून काढल्या. ऑफ ड्राईव्ह करायचा होता, स्कीट झाला. आता मधून बॉल डिफेन्स करता आला नाही तिथे. तोपर्यंत डीप मधला येत्या क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचत आहेत. उचलतील, फेकी करतील. एका धावेला मात्र रूपांतरित करण्यात आलं आणि 26 धावा धावपलकावरती मात्र पाहायला मिळतात. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 26 धावा धावपलकावरती इथे मात्र पाहायला मिळतात. आता येणारे बॉल असणार आहे ते 18 आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. आपण चर्चा करत होतो इथे आपण पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
उरण तालुक्यामध्ये आपण पाहायला गेलं तर बरीचशी चर्चा होत होती. त्याच्यानंतर अगदी महाराष्ट्राचं लक्ष लागलं गेलं होतं आणि एक नवं नेतृत्व मिळालं आपल्याला. युवकांची चेतना तुम्ही, कार्याची प्रेरणा तुम्ही, संस्कारांचा खोत तुम्ही, विचारांचा आधार तुम्ही, ध्यास आमचा श्वास तुम्ही आणि आता या उरण तालुक्याचा श्वास तुम्ही अशा भावनाताई गाणेकर या अगदी बहुमतानं निवडून आल्या. मॅचमध्ये वेळेचा अपव्यय भरपूर झालाय. आता इथून आम्ही टायमर ऑन करू आणि प्लीज आपणास विनंती असेल की प्रत्येक बॉल गणिक आणि प्रत्येक षटकानंतर तुम्ही एकत्र येऊ नका. 3 षटकानंतर तुम्हाला ड्रिंक ब्रेक दिला जाईल आणि त्याच्यानंतर तुम्ही मात्र इथून अगदी 30 ते 35 सेकंदाची शॉर्ट मीटिंग तिथे मात्र करायची आहे. मी विनंती करेन कॅप्टन प्लीज आपणास धावफलकावरती धावा 26 लागल्या जातात. येणारे 18 बॉल आणि 17 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती क्रमांक 3चा षटक इथे मात्र मार्गस्थ होताना मात्र पाहायला मिळणार आहे. मयूर आलेत आणि मयूर या षटकामध्ये कशा पद्धतीने आपल्याला खेळाला बनवतील ना त्याचं तेच पाहणं गरजेचं आहे. आपल्यातून क्रिकेट मात्र पाहायला मिळेल. 18 बॉलमध्ये तुम्हाला 17 बनवायचे आहेत. या षटकामध्ये बरंचसं काही मात्र निर्भय आहे. तोपर्यंत पाहायला गेलं तर आमचे ज्येष्ठ नागरिक कुंडेगावचे आदरणीय रत्नाकर पाटील साहेब, मोहनजी भोईर, विशालजी मडवी यांचंही करूया सहर्ष स्वागत काँग्रेस चषक 2026 मध्ये. आणखी एक क्लास इथे मात्र मेंटेन करत असताना पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आहे तिथे डिफेन्स केले बॉलला जरूर डीप मध्ये मिड ऑन मध्ये ऑन ड्राईव्ह केलं होतं. एक क्षेत्ररक्षक तिथे लावलं गेलं होतं. एक धाव मात्र घेतली गेली आणि या एका धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 27 धावा. 16 धावांची अजूनपर्यंत गरज आहे. क्रिकेट डोंट थ्रो युअर विकेट सांगत असतील इथे आशिष मतेला त्याचे समर्थक. तर गोलंदाजी मार्कवरती मयूरला पाहतोय. सॉफ्ट ड्राईव्ह मात्र पाहायला मिळालं अलॉंग द कार्पेट. इथे मात्र अगदी मैदानाला घसरट बॉल अडवला जाईल तिथे एकदा मात्र घेतली जाईल. एका धावेने मात्र आपण पाहायला गेलं तर समीकरण बदलत जातील. पण तिथून आशिष मते आणि ज्या पद्धतीने मात्र अतिश मतेनं फलंदाजी केली आहे ना कौतुकास्पद आहे. मोठ्या फलंदाचं उत्तम उदाहरण सध्याच्या घडीला साकारताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. चेंज ऑफ द स्पेस इथे मात्र पाहायला मिळालं परंतु वाईट बॉलचा निर्णय अतिरिक्त धाव मात्र इथे घेतली जाईल. जब अपने ख्वाब को मैं सच में बनाना चाहता हूं, दूर की कल्पना के पास जाना चाहता हूं, असंच काहीसं खेळ इथे मात्र करावा लागेल. गोलंदाजी करणारी टीम बाया स्पोर्ट्स साडी टीमकडे चांगली गोलंदाज आहे. गोलंदाजी करावी लागेल, यश प्राप्त करावं लागेल. वाव परंतु शॉर्ट बॉल त्याच्यावरती आक्रमण करायचा होता. चांगला क्षेत्ररक्षण तिथेही पाहायला मिळालं आणि फलंदाज बाद. विकेट टेकर गोलंदाजी सातत्याने करणारी गोलंदाजी विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त करून दिली. बिग विकेट लगा 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 440 होल्डचा करंट लगा. अतिश मते बॅक टू द गाउट. समीकरण बॉल गणिक बदललं जातील. विकेट आली क्रमांक 1 ची मात्र पाहायला गेलं तर इथून ब्रेक थ्रू निर्माण जरूर करून दिले. कमबॅक करेल का टीम आपण पाहायला गेलं तर 15 बॉल आणि 14 धावांची गरज. बॉल गणिक समीकरण मात्र बनली जातात. त्यावेळी मात्र मॅच क्रुशल होते. अनेक आपण स्पर्धांमध्ये पाहिलंय. सर्वात मोठी यश खूप वेळा सर्वात मोठी निराशानंतर मिळतं असं म्हटलं जातं. ही निराशा झटकून तुम्हाला खेळ करावा लागेल. हा फटका आल्या मात्र पाहायला गेला तर नाईट साऊंड या गुलाबी थंडीमध्ये गरमाट निर्माण करणार आणि नाईट साऊंड पाहायला मिळालं. अगदी अलाप गीत बॉल सीमा पार सारे गमप धनिसा 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 देतोय षटकार. वैभव तांडेल षटकारानं खातं खोललंय. समीकरण मात्र आपल्या संघाच्या बाजूने बनवून आणलेत. शक्य आणि अशक्य याच्यातील अंतर आपल्या दृढ निश्चयावरती अवलंबून आहे. दृढ निश्चय ठासून भरलाय. परत एकदा फटका फसला तिथे डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला जाईल. फलंदाज बाद क्रमांक 2 चा विकेट मैदानाच्या बाहेर. परंतु विजयासाठी गरज असणार आहे. आता येणारे बॉल असणार आहे ते 13 आणि आता धावांची गरज असणार आहे ती 8. 13 बॉल 8 ची गरज.
8 धावांची गरज इथे मात्र पाहायला मिळते आपल्याला. तोपर्यंत पाहायला गेलं तर अतिथी गणांचं इथे मात्र शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर पाहायला गेलं तर पागोटे गावाचे नवनिर्वाचित सरपंचताई यांचे ते सरपंच आदरणीय कुणालजी पाटील साहेबांचं शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक मान्यवरांची मान्याली मात्र होताना पाहायला मिळाली. आणि या पागोटे गावाचे दमदार सरपंच हे सातत्याने नाव चर्चेत राहिले गेले उरण तालुक्यामध्ये कुणालजी पाटील यांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचंही सहर्ष स्वागत इथे मात्र करत आहोत. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर नवनिर्वाचित आजचा दिवस सोनेरी आहे. सोन्यासारखा दिवस आणि सोनेरी माणसं या मुख्य व्यासपीठावरती येताना मात्र पाहायला मिळत आहेत. रायगड जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य प्रेरणाताई कुणाल पाटील यांचं इथे शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतंय. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी मात्र झाल्या पाहिजे. ताईने आत्ताच उल्लेख केला होता आज सोनियाचा दिवस, आनंदाचा दिवस. कसं व्यक्त करावं अगदी कळत नाहीये. आणि तेवढ्याच पाहायला गेलं तर सोनेरी माणसांचं शुभागमन मात्र झालं. सोनेरी मनाची माणसं ही कुणाल दादा आमच्या आणि त्याचबरोबर प्रेरणाताई यांचंही शुभागमन मात्र होताना पाहायला मिळतोय. त्यांचंही करूया या काँग्रेस चषक 2026 मध्ये सहर्ष 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 स्वागत. लोकनियुक्त दमदार सरपंच आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके दादा कुणाल दादा पाटील यांचे ते शुभागमन आणि त्याचबरोबर प्रेरणाताई यांचेही शुभागमन झाले. अगदी आज मान्यवरांची मांद्याली इथे मात्र पाहायला मिळते. फटाक्यांची अतमसबाजी अगदी उरण तालुका मात्र दुमदुमून निघालाय. आपण पाहायला गेलं तर याच्या रात्रीमध्ये शुभागमन महेंद्र शेठ गरज साहेबांचाही पाहायला मिळालं. मुख्य व्यासपीठावरती मुख्य अतिथी म्हणून आपण पाहायला मिळतात उरण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ताई पाहुणाताई गाणेकर यांचं इथे मात्र आपण शुभागमन मात्र होताना पाहायला मिळालं. या सगळ्यांनी आज या स्पर्धेला एक वेगळी झाली प्राप्त करून दिली. आता इथून विजयासाठी गरज असणार आहे. बॉल गणिक आपण मात्र समीकरण पाहिली गेली तर 13 बॉल आणि 8 धावांची गरज. मॅच बनली जाईल का त्याची चर्चा मात्र पाहायला मिळते. एका बाजूला राधाकृष्ण सुरुंगपाडा तर दुसऱ्या बाजूला भाया स्पोर्ट्स सारडे की सुरुंगपाडा. मॅच मध्ये आता मात्र लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. प्रेक्षकांचा मात्र पाहायला मिळेल. इथून विजयासाठी गरज असणार आहे 13 बॉल आणि 8 धावांची. 13 बॉल 8चं समीकरण मात्र बनलं गेलंय. फटका फसला तिथे क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल क्रमांक 2चा झेल इथे मात्र क्षेत्ररक्षक स्वतः प्रतीक पकडताना पाहायला मिळत आहेत. डाऊन इथून मात्र फलंदाज बाद माघारी परतावा लागेल अलंकार या फलंदाजांना. आता समीकरण बदलली गेली. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज. 12 बॉल 8. मॅच मध्ये मात्र कमबॅक करतील का भाया स्पोर्ट्स सारडी टीम. तो म्हणता जाऊया आपण मान्यवरांचा. इथून मात्र आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेतून रजा घेताना पाहायला मिळत आहेत. उरण नगर परिषदेच्या नवनिर्वाचित दमदार नगराध्यक्षा ताई आणि तुम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व हे उरण तालुक्याला मिळालेलं नवनिर्वाचित नेतृत्व भावनाताई गाणेकर यांचं या स्पर्धेतून मात्र रजा घेताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं अगदी मनापासून मनाच्या अंतकरणापासून आम्ही इथे मात्र आभार व्यक्त करत आहोत. ताई आपण इथे आलात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला छान तारे सितारे मात्र पाहायला मिळालं आणि एकदम क्रिकेटमय वातावरण इथे मात्र निर्मिती झालं. तुमच्या येण्यानं खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एक वेगळी झाली प्राप्त झाली आणि तुमचं मनापासून आम्ही इथे मात्र आभार व्यक्त करत आहोत. श्रीकृष्ण हनुमान क्रिकेट क्लब कुंडेगाव कोलीवाडा आयोजित काँग्रेस चषक 2026 मध्ये पुनश्च परत एकदा तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद. राष्ट्रवादी फिनिश टायमिंग चुकलं. जाऊया मॅच कडे. आता इथून विजयासाठी गरज असणार आहे ती समीकरण बनली गेली. 12 बॉल मध्ये 8 धावांची गरज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 बॉल 8 समीकरण मात्र पाहायला मिळणार आहे. तिथे बनल्या जातील का 12 बॉल मध्ये 8 की इथून डिफेन्स केल्या जातील सारडे की सुरुंगपाडा. मॅच क्रमांक 2 आजच्या रात्रीतील आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. इथे
पहिला सामना मात्र जिंकलाय प्रमोद स्पोर्ट्स सोनारी टीमनं. त्याच्यानंतर मात्र पाहायला गेलं तर 12 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे. 12 बॉलमध्ये 8 धावांची गरज इथे मात्र पाहायला मिळत आहे. अजिंक्य पाटील याच्यावरती मोठी जबाबदारी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आवडका चांगला इथे मात्र पाहायला गेलं गॅप शोधून काढले. टप्पा बॉस सीमा पार. धावा आल्या 4 4 4 चौकार. बॉल आणि 4 धावांची गरज. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. मॅच आपल्या बाजूने मात्र खेचून आणली आहे. समीकरण मात्र अगदी अप्रतिमरित्या इथे मात्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नागरिक कुंडेगावचे आदरणीय रत्नाकर पाटील, मोहन भोईर, विशालजी मडवी यांचं इथे शुभागमन झालं. त्याच्यानंतर जसकार ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय हेमंतजी ठाकूर साहेब यांचंही शुभागमन, त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. आणि तोपर्यंत पाहायला गेलं तर सहर्ष स्वागत इथे मात्र केले गेले. या बॉलला मात्र पाठवलंय डीप मध्ये आणि धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. त्या 2 धावा की 1 धाव, 1 धाव आणि एका धावेनं मात्र विजय जवळ जात असताना मात्र पाहायला मिळते. 3 धावांची गरज अजूनपर्यंत विजयासाठी मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर मात्र आपण अतिथी कक्षामध्ये जरूर जाणार आहोत. निलेशजी तांडेल साहेब यांचंही ते शुभ आगमन मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचाही शुभ सन्मान इथे घेतला जाईल. तोपर्यंत आम्ही तिथे त्यांचंही इथे सर्ज स्वागत इथे मात्र करत आहोत. प्रयत्न चांगला तिथे मात्र पाहायला मिळाला. बघता बघता 2 धावा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात. स्कोर झाला इक्वल आणि या अर्थातच मॅच आता मात्र परिपूर्ण मात्र बनवली गेली होती आणि ती मॅच मध्ये मात्र तसंच सातत्य तो ठेवला गेलाय. राधाकृष्ण सुरुंगपाडा टीमला 43 धावांची गरज होती. आतापर्यंत मात्र धावपलकावरती धावा आल्या त्या 42. आता विजयासाठी 1 धावेची गरज. स्कोर इक्वल झालाय. विजयाच्या अगदीच उंबरट्यावरती आपल्याला पाहायला मिळते. सुरुंगपाडा राधाकृष्ण सुरुंगपाडा टीम सध्याच्या घडीला हो कलात्मक पद्धतीने खेळायचा होता जरूर तिथे, परंतु हिट झाले आणि इथून विकेट क्रमांक मात्र इथून 3री मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. फलंदाज सनी बॅक टू डगआउट. अजूनपर्यंत 1 धावेची गरज असणार आहे विजयासाठी. एका धावेची गरज. तर थोडंसं फास्ट करायचं आहे प्लीज. आणि त्याच्यानंतर मी विनंती करेन अकादेवी पांजे आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय अनिल स्मृती जय हनुमान गोवटणे टीमने टॉस जिंकलाय. आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा आणि लगेच आपण दोन्ही संघांनी लगेच तयार राहायचंय. अकादेवी पांजे आणि स्वर्गीय अनिल स्मृती जय हनुमान गोवटे टीम. आणि हा सामना जिंकलाय अर्थातच अप्रतिमरित्या आपल्या खेळीच्या जोरावरती अप्रतिमरित्या मात्र हा सामना जिंकलाय सुरुंगपाडा या संघानं. आणि हार्ड लक टीम बाया स्पोर्ट्स सारडी टीम. सामनावीर इथे मात्र दिला जाईल अलंकार तांडेल. 3 विकेट या मॅच मध्ये मात्र त्यांनी घेतल्यात. मी अलंकार तांडेल यांनाही विनंती करेन की सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र घेण्यासाठी यायचा आहे. तोपर्यंत जाऊया आपण शुभ सन्मानाकडे अतिथी कक्षामध्ये. आणि सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. आणि मी विनंती करेन चला अलंकार तांडेल या आपण सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. चला या प्लीज अलंकार. ओके, तर सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. मी विनंती करेन आज सोनियाचा दिवस आपण पाहायला गेलं तर मी विनंती करेन